friends, today we are going to learn a new mechanism, that is the phagocytosis. Phagocytosis, it is a non-specific defense mechanism. नॉन-स्पेसिफिक डिफेन्स मेकॅनिझम का म्हणतो आपण? कारण कोणताही एखादा पॅथोजन असेल, मग तो बॅक्टेरियल असेल किंवा फंगल असेल किंवा व्हायरल असेल, whenever any pathogen enters the body, that time the first mechanism that is shown by the immune system is the phagocytosis. कुठल्याही पॅथोजनच्या अगेन्स्ट ते ॲक्ट होऊ शकतं. दॅट इज वाय वी कॉल इट ॲज अन नॉन स्पेसिफिक डिफेन्स मेकॅनिझम. आपण सेकंड लाईन ऑफ डिफेन्स मेकॅनिझम स्टडी करतोय आणि सेकंड लाईन ऑफ डिफेन्स मेकॅनिझममध्ये आतापर्यंत आपण रोल ऑफ फिवर, रोल ऑफ इन्फ्लामेशन, अँटीमायक्रोबियल सबस्टन्सेस स्टडी केलेले आहेत. आणि आता आपण जो थर्ड पार्ट स्टडी करतो दॅट इज फॅगोसायटोसिस. सम सेल्युलर प्रोसेसेस इन्वॉल्ड इन द सेकंड लाईन ऑफ डिफेन्स, आणि त्यातली जी मोस्ट कॉमन आणि जी हायली यूज्ड नॉन स्पेसिफिक डिफेन्स मेकॅनिझम आहे दॅट इज नथिंग बट द फॅगोसायटोसिस. सो सेकंड लाईन ऑफ डिफेन्समधलाच हा पार्ट आहे फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस कोण करतात? तर द सेल्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर फॅगोसायटोसिस आर कॉल्ड ॲज फॅगोसायटिक सेल्स. आणि आपण बघितले दोन प्रकारच्या फॅगोसायटिक सेल्स असतात, मोनोन्यूक्लिअर फॅगोसायटिक सेल्स आणि पॉलिमॉर्फोन्यूक्लिअर फॅगोसायटिक सेल्स किंवा पॉलिमॉर्फोन्यूक्लिअर ल्युकोसाइट्स अँड मोनोन्यूक्लिअर ल्युकोसाइट्स. या दोन प्रायमरीली यूज्ड फॅगोसायटिक सेल्स आहेत. आपण हे ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर फॅगोसायटोसिस म्हणजे काय ते आपण आता डिस्कस करूयात. फॅगोसायटोसिस इट इज अ मेकॅनिझम, सिम्पल टर्म्समध्ये आपण जर बघायचं झालं तर इट इज अ रेकग्निशन, इंजेक्शन अँड इंट्रासेल्युलर किलिंग ऑफ पॅथोजन. तीन वर्ड्स आहेत पण खूप इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट, द पॅथोजन हॅज टू बी रिकग्नाइज्ड. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जो पॅथोजन एंटर झाला, इन्फेक्शन झालेला आहे, तो आपल्या बॉडीमधलाच एखादा पार्ट आहे की फॉरेन आहे, दॅट हॅज टू बी रिकग्नाइज्ड. सो वेदर इट इज फॉरेन ऑर सेल्फ, दॅट इज रेकग्निशन. एकदा तो फॉरेन आहे असं रेकग्नाइज झाला की मग त्याला इंजेस्ट करतात. फॅगोसायटिक सेल्स त्याला काय करतात? इंजेस्ट, त्याला गिळून टाकतात. आणि इंजेक्शन केल्यानंतर मग त्याला सायटोप्लाझममध्ये किल करतात किंवा त्याला डिस्ट्रॉय करतात. म्हणून त्याला आपण म्हणतो इंट्रासेल्युलर किलिंग. इंट्रा मीन्स इनसाइड सेल. द किलिंग ऑफ पॅथोजन इज डन. सो फॅगोसायटोसिस तीन स्टेप्समध्ये आपण म्हणूया की सिम्पली रेकग्निशन ऑफ पॅथोजन. Once it is recognized, then ingestion of pathogen, and after ingestion, intracellular killing of pathogen is nothing but the phagocytosis. Okay, this phagocytosis or the mechanism of phagocytosis was first time studied by a scientist called Ilya Mechnikov. Very, very important. Okay, so who discovered the mechanism of phagocytosis? That is the Ilya Mechnikov. फॅगोसायटिक सेल्स जे मॅक्रोफाज आहेत, मॅक्रोफाज सुद्धा पहिल्यांदा इली मेचनिकोफ यांनीच डिस्कवर केल्या होत्या. सो मॅक्रोफाजेस वेअर फर्स्ट टाइम स्टडीड बाय इली मेचनिकोफ, ॲज वेल ॲज फॅगोसायटोसिस मेकॅनिझम वॉज ऑल्सो स्टडीड फर्स्ट टाइम बाय इली मेचनिकोफ. And as already mentioned, it is an important non-specific defense mechanism. So once again, phagocytosis, it is a process by which there is a recognition, ingestion and intracellular killing of the pathogen. Pathogen may be a bacteria, fungus or any other kind of organism, microorganism. Now the stages of phagocytosis. आता आपण बघितलं की तीन स्टेपमध्ये ते करतात. पहिला रेकग्निशन असतं, मग इंजेक्शन आणि मग किलिंग. पण ओव्हरऑल या तीन स्टेप्स आपण फर्दर 6 स्टेप्समध्ये डिवाइड करू शकतो. सो फॅगोसायटोसिस इट कम्प्लीट्स इन 6 steps or 6 stages are there. First, chemotaxis. Second, attachment. Okay, so stages मध्ये chemotaxis म्हणजे पॅथोजनला अट्रॅक्ट केलं जातं टुवर्ड्स फॅगोसायटिक सेल. अट्रॅक्ट केल्यानंतर त्याला अटॅच केलं जातं. मग इंजेक्शन म्हणजे त्याला कम्प्लिटली गिळून घेतलं जातं, दॅट इज कॉल्ड इंजेक्शन. एकदा इंजेक्ट केल्यानंतर मग त्याला किल केलं जातं. किल केल्यानंतर पॅथोजनचे जे पार्ट्स आहेत, प्रोटीन्स असतील किंवा जे काही पॅथोजनचं कंपोनंट्स आहेत, न्यूक्लिक ॲसिड, प्रोटीन्स, लिपिड्स, ते सगळं डायजेस्ट केलं जातं आणि अनडायजेस्टेड मटेरियल फायनली रिलीज केलं जातं आउट ऑफ द सेल किंवा
जसं आपण म्हणतो वेस्ट जसं आपण एक्सक्रीट केलं जातं, सिमिलरली इथं एक्झोसायटोसिसमध्ये जे वेस्ट आहे किंवा अनडायजेस्टेड पार्ट आहे तो एक्सक्रीट केला जातो. सो ओव्हरऑल फॅगोसायटोसिस कम्प्लीट्स इन 6 स्टेजेस: किमोटॅक्सिस, अटॅचमेंट, इंजेशन, इंट्रासेल्युलर किलिंग, डायजेशन अँड एक्झोसायटोसिस. आता आपण वन बाय वन या सगळ्या स्टेजेस डिटेलमध्ये स्टडी करायचे. फर्स्ट, किमोटॅक्सिस. किमोटॅक्सिस, आता टॅक्सिस किंवा टॅक्टिक बिहेवियर आपण कधी म्हणतो, तर एखादा ऑर्गॅनिझम कुठल्या तरी एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी अट्रॅक्ट होतो. टू इट व्हेनेवर एनी ऑर्गॅनिझम गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स पर्टिक्युलर थिंग, दॅट इज कॉल्ड ॲज अ टॅक्टिक बिहेवियर. मग एखाद्या केमिकल सबस्टन्सला अट्रॅक्ट होऊन त्या ठिकाणी ऑर्गॅनिझम मूव्ह करतो, तर त्याला म्हणायचं किमोटॅक्सिस. ओके. जर एखादा ऑर्गॅनिझम सनलाईटला अट्रॅक्ट होतो आणि त्या ठिकाणी मूव्ह करतो, त्याला आपण म्हणतो फोटोटॅक्सिस. सो इथं किमोटॅक्सिस म्हणजे काय, तर ऑर्गॅनिझम गेट्स अट्रॅक्टेड अँड मूव्स टुवर्ड्स अ पर्टिक्युलर केमिकल. दॅट बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज किमोटॅक्सिस. ओके. सो किमोटॅक्सिस ही डेफिनेशन झाली आपण आता जी बघितली, की अट्रॅक्शन ऑफ ऑर्गॅनिझम ऑर मुवमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इन रिस्पॉन्स टू पर्टिक्युलर केमिकल. पण इथं आपल्या फॅगोसायटोसिसमध्ये आपण किमोटॅक्सिस कसं बघतोय, तर इट इन्व्हॉल्व्स द मुवमेंट ऑफ फॅगोसाइट्स. फॅगोसाइट्स म्हणजे फॅगोसायटिक सेल्स. सो मुवमेंट ऑफ फॅगोसाइट्स टू द साईट ऑफ इन्फेक्शन ऑर इन्फ्लामेशन. म्हणजे फॅगोसाइट या काय होतात, तर दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द साईट ऑफ इन्फेक्शन. ओके. ओके. लुक ॲट दिस डायग्राम. आता या डायग्राममध्ये तुम्हाला समजेल बघा. इथं बघा, या डायग्राममध्ये तुम्हाला समजेल की इथं इन्फेक्टेड सेल म्हणजे या सेलला इन्फेक्शन झालेलं आहे. ओके. इन्फेक्शन तुम्हाला रेड कलरचे मायक्रोब्स दिसत आहेत. ओके. आता या मायक्रोब्सनी काही केमिकल फॅक्टर्स रिलीज केलेले असतात किंवा या इन्फेक्टेड सेल्सनी काही केमिकल फॅक्टर्स रिलीज केलेले असतात, ज्यांना आपण म्हणतो किमोटॅक्टिक फॅक्टर्स. आता किमोटॅक्टिक फॅक्टर्स का म्हटलं, तर जसं मी सांगितलं की किमोटॅक्सिस म्हणजे अट्रॅक्शन ऑफ द सेल्स टुवर्ड्स अ पर्टिक्युलर केमिकल. मग हे केमिकल काय करतात, तर हे केमिकल या फॅगोसायटिक सेल्स, इथं बघा ही एक मोनोसाइट आहे, ही मॅक्रोफाज आहे. ओके. तर या फॅगोसायटिक सेल्स आहेत ज्यांना आपण फॅगोसाइट म्हणतो. या फॅगोसाइटना इथं अट्रॅक्ट करणारी जी केमिकल्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, किमोटॅक्टिक फॅक्टर्स. सो लुक ॲट दिस. दिस इज अन इन्फेक्टेड सेल. इन्फेक्टेड सेलनी किंवा त्या पॅथोजिननी काही केमिकल्स रिलीज केलेले असतात. रिलीज केल्यानंतर त्या केमिकल्सना अट्रॅक्ट होऊन फॅगोसायटिक सेल्स त्या ठिकाणी काय होतात, मूव्ह होतात. या बिहेवियरला आपण काय म्हणतो, किमोटॅक्सिस म्हणतो. ओके. सो सम केमिकल फॅक्टर्स आर रिलीज बाय द पॅथोजन. पॅथोजन रिलीज करतो किंवा इन्फेक्टेड सेल्स रिलीज करते टू अट्रॅक्ट द फॅगोसाइट्स. आता तुम्हाला प्रश्न पडेल की पॅथोजन कशाला अट्रॅक्ट करेल फॅगोसाइटला, कारण तो फॅगोसाइट आला की त्याला किल करून टाकणार आहे. तर त्याच्या नॉर्मल मेटाबॉलिझममध्ये किंवा त्याच्या स्ट्रक्चरल जे कॉम्पोनंट्स असतात, ते स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स दे आर रिस्पॉन्सिबल फॉर अट्रॅक्टिंग फॅगोसाइट्स. म्हणजेच ते स्वतःहून प्रोड्यूस करत नाहीत, इंटेन्शनली प्रोड्यूस केलं जात नाही. ऑलरेडी त्याच्या स्ट्रक्चरमध्ये एक्झाम्पल फ्लाजेला असेल तर फ्लाजेलामधले जे प्रोटीन्स आहेत, दोज आर किमोटॅक्टिक फॅक्टर्स, ते फॅगोसायटिक सेलला अट्रॅक्ट करतात. ओके. किंवा एखादा त्यांचे मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट असेल, म्हणजे त्यांनी एखादा शुगर युटिलाइज केला आणि त्याचा जो बाय प्रोडक्ट आहे तो रिलीज केला सेलमधून, त्यांच्या नॉर्मल प्रोसेसमधला हा पार्ट असतो. पण तो जो रिलीज केलेला सबस्टन्स आहे, दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर अट्रॅक्टिंग दिस फॅगोसायटिक सेल टुवर्ड द साईट ऑफ इन्फेक्शन. सो किमोटॅक्सिसमध्ये इथं फॅगोसायटिक सेल्स या त्या पॅथोजनकडे अट्रॅक्ट होतात. अट्रॅक्ट होण्यासाठी काही केमिकल सबस्टन्सेस रिलीज केले जातात. रिलीज कोण करतं, एक तर पॅथोजन स्वतः रिलीज करतो किंवा ती जी इन्फेक्टेड सेल आहे ती इन्फेक्टेड सेल काही सबस्टन्सेस रिलीज करते, त्यांना आपण काय म्हणतो, किमोटॅक्टिक फॅक्टर्स. मग असे कोणते किमोटॅक्टिक फॅक्टर्स असतात, तर बघा बॅक्टेरियल सेल वॉलमधला पेप्टायडोग्लायकन इट मे ॲक्ट ॲज अन किमोटॅक्टिक फॅक्टर. पेप्टायडोग्लायकन हा एक किमोटॅक्टिक फॅक्टर असू शकतो, तो फॅगोसायटिक सेलना अट्रॅक्ट करू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की पेप्टायडोग्लायकन फक्त बॅक्टेरियामध्ये असतो, बाकी कशामध्ये नसतो, कुठल्याही लिव्हिंग सेलमध्ये नाही, ओनली इन बॅक्टेरिया. बॅक्टेरियल फ्लाजेला असतो, फ्लाजेलर कॉम्पोनंट्स दे मे बी किमोटॅक्टिक फॅक्टर्स.
किंवा जी होस्ट आपली स्वतःची जी सेल आहे डॅमेज किंवा डेड टिश्यूज असतील, दोज कॅन ऑल्सो बी अन किमोटॅक्टिक फॅक्टर्स. डॅमेज सेल्स, डॅमेज टिश्यूज, डेड सेल्स, डेड टिश्यूज किंवा कॉम्प्लिमेंट प्रोटीन्स. आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादी सेल इन्फेक्ट होते त्यावेळी ती सेल काय करते, सम कॉम्प्लिमेंट प्रोटीन्स आर रिलीज. मग ते कॉम्प्लिमेंट प्रोटीन्स किमोटॅक्टिक फॅक्टर म्हणून ऍक्ट होऊ शकतं. सो पेप्टायडोग्लायकन असेल, फ्लाजेला असेल, हे झाले बॅक्टेरियाचे कॉम्पोनंट्स. किंवा स्वतःच्या सेलचे डॅमेज्ड सेल पार्ट्स किंवा डेड टिश्यूज, कॉम्प्लिमेंट प्रोटीन्स, दीज कॅन बी अ किमोटॅक्टिक फॅक्टर्स की जे फॅगोसाईटला त्या ठिकाणी अटॅक करतं. डायग्राममध्ये तुम्हाला दिसते बघा, इथं इन्फेक्टेड सेल आहे आणि इथं पॅथोजन पण आहे. आपण असं समजूया की पॅथोजनने किंवा इन्फेक्टेड सेलनी काही किमोटॅक्टिक फॅक्टर्स रिलीज केल्यानंतर ज्या फॅगोसायटिक सेल्स आहेत त्या ब्लडमधून इकडं सगळं मायग्रेट होतील, मूव्ह होतील. ओके, सो मुवमेंट ऑफ फॅगोसाइट्स टुवर्ड्स द साईट ऑफ इन्फेक्शन. आता बघा, इथं पॅथोजन आहे आणि फॅगोसाइट्स त्या ठिकाणी आलेले आहेत, अट्रॅक्ट झाल्या त्या ठिकाणी फॅगोसायटिक सेल्स आल्यानंतर मग पुढे काय होणार, अटॅचमेंट होणार. आता सो द नेक्स्ट स्टेप इज अटॅचमेंट. सो किमोटॅक्सिस झालेला आहे, पॅथोजन ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आता कोण आलेला आहे, फॅगोसायटिक सेल्स आलेले आहेत. फॅगोसायटिक सेल्स आता त्या पॅथोजनला अटॅच करतील. महत्वाची गोष्ट काय की अटॅचमेंट कुठल्या पद्धतीने होतं किंवा कोणत्या मेकॅनिझमने होतं, तर इट ऑकर्स बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कधी असतो, जेव्हा दोन डिफरंट चार्ज मॉलिक्युल्स असतात. ओके, पॉझिटिव्ह आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह चार्ज मॉलिक्युल गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स निगेटिव्ह अँड वाईस वर्सा. आणि जेव्हा हे दोन मॉलिक्युल्स एकत्र येतात किंवा जेव्हा हे दोन मॉलिक्युल्स, सपोज इथं पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं निगेटिव्ह चार्ज आहे, सो दे गेट्स अटॅच टुवर्ड्स इच अदर, अट्रॅक्टेड टुवर्ड्स इच अदर. याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो अटॅचमेंट ऑकर्स बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि हा आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दोघांच्या मध्ये येतो आणि त्या फोर्सने दोघं एकमेकाला अटॅच करतात. मग अटॅच करण्यासाठी चार्ज तर क्रिएट केला पाहिजे. म्हणजे फॅगोसायटोसिसमध्ये जी स्टेप आहे, ही जी अटॅचमेंटची जी स्टेप आहे, यासाठी चार्ज इम्पॉर्टंट आहे. मग तो चार्ज आहे, तो चार्ज कशावर डिपेंड असणार आहे किंवा चार्ज कसा इम्प्लिमेंट केला जाणार आहे, तर सो द चार्ज इज इम्प्लिमेंटेड और इम्पार्टेड विथ द हेल्प ऑफ आयन्स, कॅटायन्स लाईक कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. So calcium and magnesium ions are very important for attachment, very very important. Calcium and magnesium ions are important for the process of attachment. कारण अटॅचमेंट हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेसने होतं आणि त्यासाठी अपोजिट चार्जेस क्रिएट करण्यासाठी कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा इथं यूज केला जातो. हे सगळ्यांना समजतंय. आता अटॅचमेंट जे आहे दोन प्रकारे होऊ शकतं. बॅक्टेरियाचा अटॅचमेंट ऑफ फॅगोसायटिक सेल्स अटॅचेस टू द बॅक्टेरिया और पॅथोजन बाय टू मेकॅनिझम्स. फर्स्ट mechanism is called opsonin dependent mechanism. Attachment occurs by two mechanisms. First, opsonin dependent mechanism. आता opsonin dependent mechanism म्हणजे काय आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. सेकंड, ऑप्सोनिन इंडिपेंडंट मेकॅनिझम. म्हणजे अटॅचमेंटमध्ये ऑप्सोनिनचा यूज केला तर त्याला आपण म्हणतो ऑप्सोनिन डिपेंडंट मेकॅनिझम. आणि सेकंड की ज्याच्यामध्ये ऑप्सोनिनचा यूज केला जात नाही, दॅट इज कॉल्ड ॲज ऑप्सोनिन इंडिपेंडंट मेकॅनिझम. ओके, सो अशा पद्धतीनं ऑप्सोनिन डिपेंडंट आणि ऑप्सोनिन इंडिपेंडंट दोन प्रकारचे मेकॅनिझम्स, दोन अटॅचमेंटचे मेकॅनिझम्स इथं फॅगोसायटोसिसमध्ये यूज केले जातात. पहिला मेकॅनिझम आहे दॅट इज ऑप्सोनिन डिपेंडंट मेकॅनिझम. ओके, ऑप्सोनिन डिपेंडंट मेकॅनिझम. आता डायग्राममध्ये तुम्हाला दिसते बघा, ऑप्सोनिन डिपेंडंट मेकॅनिझममध्ये काय होतं तर इथं बघा मॅक्रोफाज आहे. मॅक्रोफाज म्हणजे फॅगोसायटिक सेल आहे आणि इथं बॅक्टेरियम आहे. बॅक्टेरियम म्हणजे पॅथोजन. सो ऑप्सोनिन डिपेंडंट मेकॅनिझममध्ये मॅक्रोफाज और एनी फॅगोसायटिक सेल इट डायरेक्टली डू नॉट बाइंड टू बॅक्टेरिया. ते डायरेक्टली बॅक्टेरियाला बाइंड करत नाही किंवा डायरेक्टली पॅथोजनला बाइंड करत नाहीत. ओके, इथं त्याच्यामध्ये डायरेक्ट बाइंडिंग होत नाही. बाइंडिंग करण्यासाठी इथं मध्ये कोणाचा यूज केला, अँटीबॉडीचा यूज केला. सो इन ऑप्सोनिन डिपेंडंट मेकॅनिझम अँटीबॉडीज आर यूज्ड ॲज अन ब्रिज, कनेक्टिंग ब्रिज बिटवीन मॅक्रोफाज अँड बॅक्टेरियम.
सो दोघं डायरेक्टली एकमेकाला अटॅच करत नाही, तर अटॅचमेंटसाठी त्यांच्यामध्ये एक कनेक्टिंग लिंक किंवा कनेक्टिंग ब्रिज यूज केला जातो. आणि तो जो कनेक्टिंग ब्रिज आहे तो कशापासून फॉर्म केला जातो? अँटीबॉडीज. ओके. आणि या मेकॅनिझमला काय म्हणतो आपण? ऑप्सोनायझेशन. याला म्हणायचं दिस इज कॉल्ड ॲज ऑप्सोनायझेशन. सो आपण ऑप्सोनायझेशन डिफाईन सुद्धा करणार आहे सिम्पल टर्म्समध्ये. आत्ता वेळेस समजून घ्या की इथं फॅगोसायटिक सेल्स अटॅचेस टू द पॅथोजन विथ द हेल्प ऑफ अँटीबॉडीज and this mechanism is called as opsonization. So how we can define opsonization? Opsonization means binding or attachment of phagocytic cells to the bacterium or to the pathogen with the help of antibodies is called as opsonization. Attachment of phagocytic cell to the bacteria with the, or to the pathogen with the help of antibodies is called as opsonization. मग याच्यामध्ये काय होतं ऑप्सोनायझेशनमध्ये? तर ऑप्सोनायझेशनमध्ये बघा, लक्ष द्या, इथं एक फॅगोसायटिक सेल आपण मॅक्रोफाज कन्सिडर केले. या मॅक्रोफाजच्या सरफेसवर इथं रिसेप्टरमध्ये असते, एक रिसेप्टर आहे. ही रिसेप्टर कोणासाठी आहे? तर अँटीबॉडीसाठी. अशा अनेक ठिकाणी रिसेप्टर्स असतात, अनेक ठिकाणी. सो इथं रिसेप्टर आहे, इथं रिसेप्टर आहे, असे मल्टिपल रिसेप्टर्स असतात. ओके. आणि त्या रिसेप्टरला कोण येऊन बाइंड करतं? अँटीबॉडी येऊन बाइंड करते. अँटीबॉडी येऊन तिथं बाइंड केल्यानंतर मग अँटीबॉडीचा जो बाइंडिंग पार्ट आहे, हा जो बाइंडिंग पार्ट आहे तो कशाला बाइंड करतो? पॅथोजनला बाइंड करतो इथं. सो इनडायरेक्टली इथं बाइंडिंग झालेलं कशाचं? बॅक्टेरियाचं फॅगोसायटिक सेलला. इनडायरेक्टली काय म्हणतो? कारण डायरेक्टली दोघांच्यामध्ये अटॅचमेंट झालेलं आहे. अटॅचमेंट इथं विथ द हेल्प ऑफ अँटीबॉडी केले. आणि या मेकॅनिझमला आपण काय म्हणतो? ऑप्सोनायझेशन. बाइंडिंग ऑर अटॅचमेंट ऑफ फॅगोसायटिक सेल टू द बॅक्टेरियम ऑर टू द पॅथोजन विथ द हेल्प ऑफ अन अँटीबॉडी. मोस्टली कुठल्या प्रकारचे अँटीबॉडी असतात तिथं आपल्याला माहिती आहे? IgG टाईपचे अँटीबॉडीज असतात. ऑप्सोनायझेशनमध्ये IgG टाईपच्या अँटीबॉडीज इन्व्हॉल्ड असतात. ओके. तर आता आपण बघितलं की इथं अँटीबॉडी आहे. तर नॉर्मली ऑप्सोनायझेशन जेव्हा होत असतं त्यावेळी काय होतं की जे पॅथोजन आहे त्या पॅथोजनला सगळीकडे अँटीबॉडीज काय करतात? कोट करतात. म्हणजे इथं असं सगळीकडे अँटीबॉडीचं कोटिंग तयार होतं. ओके. इथं बघा, इथे एक अँटीबॉडी, ही दुसरी अँटीबॉडी, ही तिसरी, ही चौथी, अशा पद्धतीनं पूर्ण कोटिंग केलं जातं बॅक्टेरियाला त्या. आणि मग त्या ठिकाणी फॅगोसायटिक सेल्स येऊन बाइंड करतात. जसं इथं आपण बघितलं की ही एक फॅगोसायटिक सेल इथं येऊन बाइंड केलेली आहे, किंवा फॅगोसायटिक सेल इथं येऊन बाइंड करू शकते, इथं सुद्धा बाइंड करू शकते. सो अटॅचमेंट फर्स्ट मेकॅनिझम ऑप्सोनिन डिपेंडंट, म्हणजेच इथं अँटीबॉडी डिपेंडंट म्हणूया आपण. स्पेशली IgG अँटीबॉडी डिपेंडंट मेकॅनिझम आहे की ज्यामध्ये फॅगोसायटिक सेलच्या सरफेसवर एक रिसेप्टर साईट असते ज्या ठिकाणी अँटीबॉडी बाइंड करतात. आणि मग अँटीबॉडीचा जो बाइंडिंग पोर्शन आहे ज्याला आपण फॅब रिजन म्हणतो, तो फॅब रिजन या पॅथोजनला बाइंड करतो. अशा पद्धतीनं इथं इनडायरेक्टली अटॅचमेंट होते. याला आपण ऑप्सोनिन डिपेंडंट मेकॅनिझम म्हणतो. ऑप्सोनिन म्हणजे अँटीबॉडीज आहेत, हे लक्षात ठेवा. ऑप्सोनिन आर द टाईप ऑफ अँटीबॉडीज. आता हे झालं ऑप्सोनिन डिपेंडंट. सेकंड, ऑप्सोनिन इंडिपेंडंट मेकॅनिझम. डायग्राममध्ये तुम्हाला क्लिअर दिसतं की इथं मध्ये अँटीबॉडी नाही आहेत किंवा कुठलाही इंटरमिजिएट लिंक नाही आहे, डायरेक्ट अटॅचमेंट आहे. सो हिअर ऑप्सोनिन अँटीबॉडीज आर नॉट रिक्वायर्ड, म्हणून त्याला ऑप्सोनिन इंडिपेंडंट मेकॅनिझम किंवा ऑप्सोनिन इंडिपेंडंट अटॅचमेंट असं आपण म्हणतो. मग हे कसं पॉसिबल होतं? तर बऱ्याच फॅगोसायटिक सेलमध्ये जे रिसेप्टर आहेत ते रिसेप्टर त्याला बाइंडिंग साईट हे पॅथोजन ऑलरेडी प्रेझेंट असते. जसं डायग्राममध्ये दिसतं आपल्याला की बघा इथं, ओके, इथं बघा बाइंडिंग साईट आहे, पॅथोजनच्या सरफेसवर बाइंडिंग साईट आहे, आणि फॅगोसायटिक सेलवर काय त्यासाठी रिसेप्टर आहे. सो डायरेक्ट अटॅचमेंट होते तिथं. इथं ऑप्सोनिन किंवा अँटीबॉडीज रिक्वायर्ड नाही. प्रश्न कसा येतो की इथं ऑप्सोनिन कधी रिक्वायर्ड असतात? जेव्हा इथं बघा की इथं बाइंडिंग साईट पॅथोजनवर नसते, रिसेप्टर फॅगोसायटिक सेलवर आहे, पण जेव्हा इथं बाइंडिंग साईट नसते त्यावेळी मग इथं अँटीबॉडीचा यूज करावा लागतो. जर बाइंडिंग साईट असेल तर डायरेक्टली यांच्यामध्ये इथं काय होईल? अटॅचमेंट होईल. याला आपण म्हणतो ऑप्सोनिन इंडिपेंडंट अटॅचमेंट. सो डायरेक्टली हिअर द अटॅचमेंट बिटवीन फॅगोसायटिक सेल अँड पॅथोजन ऑकर्स. So phagocytic cell directly recognize the structural components of the microorganism and binds to it.
आता हे अटॅचमेंट होतं ना, 3 प्रकारे अटॅचमेंट होऊ शकतं, किंवा हे जे अटॅचमेंट आहे ऑप्शन इन इंडिपेंडंट, हे 3 टाईप्सचे असू शकतात. म्हणजे कसं, म्हणजे मला काय म्हणायचं तर ते तुम्हाला समजेल. इथं जे अटॅचमेंट आहे इट विल बी ऑफ 3 टाईप्स. फर्स्ट, लेक्टिन कार्बोहायड्रेट अटॅचमेंट. लेक्टिन कार्बोहायड्रेट अटॅचमेंट जे डायरेक्ट अटॅचमेंट होणार आहे फॅगोसायटिक सेल आणि होस्टमध्ये, किंवा फॅगोसायटिक सेल आणि पॅथोजनमध्ये, ते अशा प्रकारचं असू शकतं लेक्टिन कार्बोहायड्रेट. लेक्टिन म्हणजे काय? लेक्टिन इज अन कार्बोहायड्रेट ऑर शुगर बाइंडिंग प्रोटीन. लेक्टिन काय? लेक्टिन इज अन शुगर बाइंडिंग प्रोटीन. म्हणजे आपण जे बघितलं इथं बघा, समजा ही फॅगोसायटिक सेल आहे, तर फॅगोसायटिक सेलवर इथं जे आपण रिसेप्टर म्हणतो ते रिसेप्टर काय असू शकतं? इट मे बी अन लेक्टिन. इट मे बी अन लेक्टिन म्हणजे हा एक कार्बोहायड्रेटला बाइंडिंग करणारा प्रोटीन आहे. आणि इथं पॅथोजन आहे. ओके, पॅथोजन आहे. पॅथोजन सरफेसवर शुगर आहे. आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये लिपोपॉलिसॅकराइड असतं किंवा पेप्टायडोग्लायकन असतं. हे कार्बोहायड्रेट्स आहेत. टिकॉइक ॲसिड, लिपोपॉलिसॅकराइड्स किंवा पेप्टायडोग्लायकन, हे काय कार्बोहायड्रेट्स. सो इथं कार्बोहायड्रेट्स आहेत. सो लेक्टिन हॅज हाय अफिनिटी टुवर्ड्स कार्बोहायड्रेट्स. ते डायरेक्टली त्याला बाइंड करू शकतात. कार्बोहायड्रेट बाइंडिंग प्रोटीन्स आहेत. सो डायरेक्टली हे याला रिकॉग्नाइज करतात आणि बाइंडिंग करतात. ओके, सो लेक्टिन ऑफ फॅगोसायटिक सेल कॅन डायरेक्टली बाइंड विथ द कार्बोहायड्रेट ऑफ द होस्ट, pathogen. Then second type of mechanism, that is the protein interaction. म्हणजे प्रोटीन ऑफ फॅगोसायटिक सेल कॅन बाइंड विथ द प्रोटीन ऑफ पॅथोजन. डायरेक्ट इथं प्रोटीन इंटरॅक्शन, दोघांचा प्रोटीन एकमेकाला बाइंड करतात. किंवा थर्ड टाइप आहे, दॅट इज हायड्रोफोबिक इंटरॅक्शन. हायड्रोफोबिक पार्ट ऑफ पॅथोजन कॅन बाइंड विथ द हायड्रोफोबिक पार्ट ऑफ द फॅगोसायटिक सेल. सो फॅगोसायटिक अटॅचमेंट जे होणार आहे, फॅगोसायटिक सेलचं अटॅचमेंट टू द पॅथोजन ऑकर्स आयदर बाय लेक्टिन ऑफ फॅगोसायटिक सेल अँड कार्बोहायड्रेट ऑफ pathogen, or protein of phagocytic cell and protein of the pathogen, or it may be an hydrophobic interaction. सो अशा पद्धतीनं 3 प्रकारे ऑप्शन इंडिपेंडंट मेकॅनिझम होऊ शकतं की जे डायरेक्टली अटॅचमेंट असतं. तर बघा, आपण बघतोय की इथं मेकॅनिझम्स म्हणजे फॅगोसायटिक सेलमध्ये पहिल्यांदा अट्रॅक्शन झालं, फॅगोसायटिक सेल साईट ऑफ इन्फेक्शनला आल्या, इन्फेक्शन त्या साईडला आल्यानंतर त्याने अटॅचमेंट केलेल्या. आता अटॅचमेंट केल्यानंतर थर्ड मेकॅनिझम येतं, दॅट इज इंजेशन. इंजेशन म्हणजे त्याला कम्प्लिटली गिळून टाकतात एक प्रकारे. आता पुन्हा मी तोच वर्ड यूज करतो, गिळून टाकतात म्हणजे काय, त्याला एंगल्फमेंट म्हणतो आपण. वी कॉल इट ॲज एंगल्फमेंट, ज्याला इंजेशन म्हणतो आपण. आता याच्यामध्ये काय होतं बघा, इथं हे बघा, हे जे ग्रीन दिसतंय, सपोज दिस इज अन मेम्ब्रेन ऑफ फॅगोसायटिक सेल. हे मेम्ब्रेन आहे म्हणजे ही पूर्ण एक फॅगोसायटिक सेल आहे. ओके, आणि हे हा जो ग्रीन पार्ट दिसतो, दिस इज अन मेम्ब्रेन ऑफ फॅगोसायटिक सेल. आणि आपल्याला माहिती आहे की फॅगोसायटिक सेलमध्ये ग्रॅन्युल्स असतात, लायसोझोम ग्रॅन्युल्स, प्रायमरी सेकंडरी ग्रॅन्युल्स असतात, हे ग्रॅन्युल्स आहेत. ओके, आणि हे काय, दिस इज अन मेम्ब्रेन ऑफ फॅगोसायटिक सेल. हे हा जो रेड कलरचा पोर्शन दिसतो, दिस इज अन पॅथोजन. आणि आपण बघितलं की पॅथोजनला चारी बाजूने अँटीबॉडी कोटिंग करतात, ज्याला आपण ऑप्सोनायझेशन म्हणतो. सो आपल्या या डायग्राममध्ये ऑप्शन इन डिपेंडंट मेकॅनिझम घेतलेला आहे अटॅचमेंटसाठी. सो बघा, पॅथोजन आहे, इथं अँटीबॉडी आहे, आणि इथं होस्ट म्हणजे फॅगोसायटिक सेलचं मेम्ब्रेन आहे, यांच्यामध्ये अटॅचमेंट झालेलं आहे. अटॅचमेंट झाल्यानंतर मग इथं बघा काय होतं की हिअर द फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया ऑकर्स. सुडोपोडिया फॉर्म्ड. लुक ॲट दिस हिअर इन दिस डायग्राम, इट इज क्लिअरली इंडिकेटेड. इथं बघा, मेम्ब्रेन अशा पद्धतीनं फोल्ड होतं की त्या पॅथोजनच्या भोवती एक अपेंडेजेस म्हणजे अशा अपेंडेजेस तयार होतात. सुडोपोडिया, पोडिया मीन्स लेग्स अँड सुडो मीन्स फॉल्स, म्हणजे टेम्पररी असे अपेंडेजेस तयार होतात. म्हणजे हा जो आहे इथं बघा, हे मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेनच्या भोवती हे मेम्ब्रेन काय करतं, ह्याच्या भोवती असं कवरिंग फॉर्म करतं, टेम्पररी असे अपेंडेजेस फॉर्म करतात पॅथोजनच्या भोवती. ओके, याला आपण मग काय म्हणतो, सुडोपोडिया. कारण सुडो मीन्स फॉल्स, चुकीचे म्हणण्यापेक्षा फॉल्सचा मिनिंग इथं आहे की टेम्पररी अपेंडेजेस फॉर्म केले. सुडोपोडिया फॉर्म अराउंड द मायक्रोबियल सेल्स. आणि मग काय होतं, सगळ्यात शेवटी सुडोपोडिया फॉर्म झाल्यानंतर इथं बघा, व्यवस्थित समजून घ्या. ओके, हे बघा, आता हे सुडोपोडिया फॉर्म झालेत. आता पुढं काय होतं,
की इथं हा मेम्ब्रेनचा पार्ट आणि हा मेम्ब्रेनचा पार्ट एकमेकाला फ्यूज होतात अशा पद्धतीनं, इथं फ्युजन होतं आणि मग हे दोन एकमेकाला जॉईन होतात. म्हणजे आता हा आतला एक पार्ट वेगळा झाला आणि हा वरचा मेम्ब्रेन आहे तसं रिटेन झालं. म्हणजे आत आता या बॅक्टेरियाच्या भोवती जे अँटीबॉडीज आहेत त्याच्या भोवती आता एक मेम्ब्रेन कव्हरिंग फॉर्म झालं. दिसतं सगळ्यांना काय झालं, सगळ्यांना समजलं का? इथं बघा, हा जो पार्ट आहे इथं कट झाला, इथं कट झाला आणि हे दोन एंड एकमेकाला जॉईन झाले, फ्यूज झाले, म्हणजे आपण याला फ्युजन म्हणतो. आणि मग हे दोन एंड्स फ्यूज झाले आणि अशा पद्धतीनं इथं त्या पॅथोजनच्या भोवती एक मेम्ब्रेनचं कव्हरिंग फॉर्म झालं. सगळ्यांना हे समजतंय? ओके, डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल बघा इथं. ओके, इथं बघा, ही थर्ड डायग्राम. आता हे मेम्ब्रेन याच्या भोवती कव्हरिंग फॉर्म झालं. या स्ट्रक्चरला म्हणायचं फॅगोझोम. दिस इज कॉल्ड ॲज फॅगोझोम. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं फॅगोझोम फॉर्म झाला. फॅगोझोम म्हणजे काय? अ मेम्ब्रेनस कव्हरिंग इज फॉर्म्ड अराउंड द पॅथोजन. ओके, मेम्ब्रेनस कव्हरिंग इज फॉर्म्ड अराउंड द पॅथोजन. आता तुम्हाला इझिली समजेल. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड डायग्राम. फर्स्ट डायग्राममध्ये पॅथोजन आउटसाईड आहे. सेकंड डायग्राममध्ये त्याच्या भोवती लेग्स फॉर्म झालेत, म्हणजे सुडोपोडिया फॉर्म झालेत. आणि थर्ड डायग्राममध्ये त्याला कम्प्लिटली आत एंगल्फ केला, गिळून टाकलं. म्हणून मी पुन्हा म्हणतो की गिळून टाकला. आता हा कुठं आला बघा? पॅथोजन जो बाहेर होता तो आता त्या फॅगोसॅटिक सेलच्या आत आलाय. ओके, दिस इज कॉल्ड ॲज द फॅगोझोम. फॅगोझोम म्हणजे असं स्ट्रक्चर की ज्यामध्ये पॅथोजनच्या भोवती मेम्ब्रेनस कव्हरिंग फॉर्म झाले. हे मेम्ब्रेन कोणाचं आहे? तर फॅगोसॅटिक सेलच्या मेम्ब्रेनचाच पार्ट आहे तो. आणि आता काय फॉर्म झाला? फॅगोझोम. सो सगळ्यांना समजतं ना फॅगोझोम म्हणजे काय? तर अशा पद्धतीनं काय होतं? इंजेक्शन कंप्लीट होतं. डायग्राम बघा, तर डायग्राममध्ये मला समजेल. पुन्हा तेच आहे. इथं बॅक्टेरिया अट्रॅक्ट, हा बॅक्टेरिया आहे. इथं अटॅचमेंट झाली, रिसेप्टर साईट अटॅचमेंट झाली. अटॅचमेंटनंतर आता फॅगोझोम फॉर्म झाला. म्हणजे इथं रेड कलरचा जो दिसतो तो मला पॅथोजन आहे, त्याच्याभोवती इथं मेम्ब्रेन फॉर्म झालं. फॅगोझोम फॉर्म झालेला. आता ही जी फॅगोसॅटिक सेल आहे ही कंप्लीट म्हणजे फॅगोसॅटिक सेल आहे. आपल्याला माहिती आहे फॅगोसॅटिक सेलमध्ये ग्रॅन्युल्स असतात, लायसोझोम ग्रॅन्युल्स असतात. सो इथं बघा लायसोझोम ग्रॅन्युल्स, की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात, हायड्रोलायटिक एन्झाईम. हा फॅगोझोम आहे. एकदा तो एंगल्फ केला गेला की देन दिस फॅगोझोम फ्युजेस विथ लायसोझोम. हे दोघं एकमेकाचे फ्यूज होतात आणि एक मोठं स्ट्रक्चर फॉर्म होतं. दॅट इज कॉल्ड ॲज फॅगोलायसोझोम. लुक ॲट दिस स्ट्रक्चर, फॅगोलायसोझोम. याला काय म्हणायचं? फॅगोलायसोझोम. मिनिंग कायचा? फॅगोझोम प्लस लायसोझोम. लायसोझोममध्ये वेगवेगळे एन्झाईम्स असतात. हे ग्रॅन्युलेटेड स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स आहेत. हे लायसोझोम आणि हे फॅगोझोम फ्यूज होतात आणि एक स्ट्रक्चर फॉर्म होतं. इथं बघा, एक स्ट्रक्चर फॉर्म झालं की ज्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे ग्रॅन्युल्स पण दिसत आहेत आणि इथं रेड कलरचा पॅथोजन पण दिसतोय. याला म्हणायचं फॅगोलायसोझोम. सो पॅथोजन अटॅचमेंट झाली, अटॅचमेंट नंतर इंजेक्शन झालं, इंजेक्शन नंतर काय होतं? लायसोझोमशी तो फ्यूज होतो आणि फॅगोलायसोझोम फॉर्म होते. ओके, आता आपण 3 स्टेप्स बघितल्या. नंतर आहे इंट्रासेल्युलर किलिंग. इंट्रासेल्युलर किलिंग. आता तो कुठं आला आहे? सेलमध्ये आला. कोणत्या सेलमध्ये? फॅगोसॅटिक सेलमध्ये आला. म्हणून त्याला आपण म्हणतो इंट्रासेल्युलर. तो सेलमध्ये एंटर झाला, इनसाइड द सेल आहे. आता त्याचं किलिंग केलं जातं आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो? इंट्रासेल्युलर किलिंग. ओके, सो किलिंग ऑफ इंजेस्टेड मायक्रोब्स अँड डायजेशन इज कॅरीड आउट बाय 2 मेकॅनिझम. म्हणजे किलिंग अँड डायजेशन जे होणार आहे आता आपण दोन्ही एकत्र बघणार आहे, किलिंग अँड डायजेशन. सो किलिंग जे करणार आहे आता किंवा जे पॅथोजनला किल करणार आहे, दॅट ऑकर्स बाय 2 मेकॅनिझम्स. फर्स्ट, ऑक्सिजन डिपेंडंट मेकॅनिझम. सेकंड, ऑब्व्हियसली ऑक्सिजन इंडिपेंडंट मेकॅनिझम. म्हणजे पॅथोजनला किल करण्यासाठी एका मेकॅनिझममध्ये ऑक्सिजनचा यूज केला जातो, दॅट इज कॉल्ड ऑक्सिजन डिपेंडंट मेकॅनिझम. आणि दुसऱ्या मेकॅनिझममध्ये ऑक्सिजनची काही गरज नसते, दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्सिजन इंडिपेंडंट मेकॅनिझम. आता हे पुन्हा आपण डिटेलमध्ये बघणार आहे की व्हॉट इज ऑक्सिजन डिपेंडंट अँड देन व्हॉट इज ऑक्सिजन इंडिपेंडंट मेकॅनिझम. ओके, सो ऑक्सिजन डिपेंडंट मेकॅनिझममध्ये काय होतं पहिल्यांदा सांगतो थोडक्यात. इथं काय होतं की फॅगोसॅटिक सेल आहे, त्या फॅगोसॅटिक सेलमध्ये ऑक्सिजनचं कन्झम्पशन इन्क्रीज होतो. हे लक्षात ठेवा. इन ऑक्सिजन डिपेंडंट मेकॅनिझम द कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन बाय फॅगोसॅटिक सेल इन्क्रीजेस मेनी फोल्ड. म्हणजे नॉर्मली जेवढा ऑक्सिजन लागतो त्याच्यापेक्षा जास्त ऑक्सिजन इथे यूज केला जातो आणि त्यामुळं एक टर्म इथे यूज केले जाते, दॅट इज कॉल्ड ॲज
रेस्पायरेटरी बस्ट ऑर दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिडेटिव्ह बस्ट. इथं हे डायग्राम करून घाबरून जाऊ नका, एवढं काय डिफिकल्ट नाही, एकदम सिम्पल आहे. सो ऑक्सिजनचा सप्लाय किंवा ऑक्सिजनचा जो आपण म्हणतो की कन्झम्पशन आहे बाय फॅगोसायटिक सेल, इट इन्क्रीजेस मेनी फोल्ड बाय द फॅगोसायटिक सेल. दिस इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेटिव्ह बस्ट किंवा त्याला रेस्पायरेटरी बस्ट म्हणतो आपण, रेस्पायरेटरी बस्ट. आता हे कशामुळे होतं, म्हणजे याच्यात एक्झॅक्टली काय होतं, तर आपल्याला एक पाथवे माहिती आहे. वी आर व्हेरी मच अवेअर ऑफ द पाथवे दॅट इज कॉल्ड एज HMP पाथवे, हेक्झोज मोनोफॉस्फेट पाथवे. सगळ्यांना आता ऑब्व्हियसली टिप ऑफ टंग असेल. हेक्झोज मोनोफॉस्फेट पाथवेमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन होऊन फायनली आपल्याला माहिती आहे की NADH मिळतो आपल्याला, रिड्युसिंग NADPH शुगर NADPH मिळते. याच्यामध्ये 6 ग्लुकोज एंटर होतात, 5 रिटर्न होतात, 1 ग्लुकोज मॉलिक्यूल इज कम्प्लिटली युटिलाइज्ड अँड दॅट फॉर्म्स अप्रॉक्सिमेटली और इट फॉर्म्स मेनी NADH मॉलिक्यूल, NADPH मॉलिक्यूल्स प्लस रायबो शुगर. हे आपण HMP पाथवेमध्ये बघितलेलं आहे किंवा आपण त्यालाच काय म्हणतो, पेंटोज फॉस्फेट पाथवे. सो बघा इथं काय होतं की फॅगोसायटिक सेलमध्ये हा HMP पाथवे इन्क्रीज केला जातो मेनी फोल्ड, म्हणजे बऱ्याच प्रमाणात HMP पाथवे तो ऑन होतो. आणि त्यामुळे काय होतं की जेवढा HMP पाथवे रन होणार आहे तेवढा NADPH तयार होणार आहे. बघा NADPH2 आर फॉर्म बाय द HMP पाथवे. सगळ्यांना समजते हे. HMP पाथवेमध्ये आपल्याला माहिती आहे की 6 ग्लुकोज एंटर्स आणि 12 NADPH2 आर फॉर्म्ड. मग इथं NADPH2 मॉलिक्युल्स सिंथेसिस वाढलं आणि मग या NADPH2 चं ऑक्सिडेशन होऊन काय फॉर्म केलं जातं, NADP. कळते सगळ्यांना हे. सो इथं HMP पाथवेचा रेट वाढवला जातो, त्यामुळे NADPH फॉर्म होतो आणि NADPHचं ऑक्सिडेशन होऊन NADP फॉर्म होतो. आणि ऑक्सिडेशनसाठी काय यूज केलं जातं, इथं ऑक्सिजन मॉलिक्यूलचा इनटेक वाढवला जातो. फॉर ऑक्सिडेशन ऑफ NADPH2 द इनटेक ऑफ ऑक्सिजन इज इनक्रीज्ड. ओके. आणि मग अशा वेळी काय होतं, जेव्हा या NADPH2चं ऑक्सिडेशन होतं NADP मध्ये, त्यावेळी काही ऑक्सिजनचे फ्री रॅडिकल्स फॉर्म होतात. ऑक्सिजनचे फ्री रॅडिकल्स फॉर्म होतात लाईक सुपर ऑक्साईड, दॅट इज ऑक्सिजन माइन आपण ज्याला म्हणतो, सुपर ऑक्साईड ऑक्सिजन फॉर्म होतो किंवा हायड्रोजन पेरॉक्साईड फॉर्म होतो, हायड्रॉक्झिल आयन्स फॉर्म होतात. सो जेव्हा इथं NADPH2चं ऑक्सिडेशन होणार आहे कशामध्ये, NADP मध्ये, तेव्हा काय होतं की काही ऑक्सिजनचे फ्री रॅडिकल्स फॉर्म होतात लाईक सुपर ऑक्साईड, हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईड पासून हायपोक्लोराईड पण फॉर्म होतो बाय रिॲक्टिंग विथ ऑक्सिजन, क्लोराईडशी रिॲक्ट होऊन हायपोक्लोरस ऍसिड फॉर्म होतं किंवा हायड्रॉक्सिल रॅडिकल्स सुद्धा फॉर्म होतात. आता तुम्हाला माहिती आहे की हे सगळेचे सगळे हायली ऑक्सिडेटिव्ह, यांना आपण काय म्हणतो सुपर ऑक्सिडेटिव्ह किंवा रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस, यांना आपण काय म्हणतो ROS, रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस. म्हणजे काय, हे जे आपण बघतोय सुपर ऑक्साइड्स, हायड्रोजन पेरॉक्साइड्स, हायड्रॉक्सिल रॅडिकल्स किंवा हायपोक्लोरस ऍसिड, दीज आर हायली ऑक्सिडेटिव्ह. हायली ऑक्सिडेटिव्ह आहेत हे रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस. कसे आहेत, हायली ऑक्सिडेटिव्ह आहेत. आणि मग हे काय करतात, तर जो पॅथोजन आहे ते पॅथोजनचे एन्झाईम्स असतील, प्रोटीन्स असतील, त्यांचा न्यूक्लिक ऍसिड, DNA असेल, RNA असेल, यांचं ऑक्सिडेशन करतात. आणि या सगळ्यांचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर पॅथोजन ऑब्व्हियसली काय होतं, किल होतो. सो इथं ऑक्सिजनचा इंटेक वाढवला जातो, HMP पाथवेचा रेट वाढवला जातो, त्यामुळे काय होतं, NADPH2 फॉर्म होतं. आणि NADPH2चं ऑक्सिडेशन NADP मध्ये फॉर्म होताना काही ऑक्सिजनचे रॅडिकल्स फॉर्म होतात, फ्री रॅडिकल्स लाईक सुपर ऑक्साईड, हायड्रोजन पेरॉक्साईड. हे सगळे जे फ्री रॅडिकल्स फॉर्म होतात हे काय करतात, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर किलिंग द पॅथोजन. हे हायली इफेक्टिव्ह असतात इन किलिंग द इन्व्हेडिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग तुम्हाला प्रश्न पडतो की हे रॅडिकल्स त्या फॅगोसायटिक सेलला सुद्धा डायजेस्ट करू, म्हणजे त्यांना सुद्धा ते डॅमेज करू शकतात, कारण फॅगोसायटिक सेलमध्ये सुद्धा DNA असणार, एन्झाईम असणार, प्रोटीन असणार. पण इथं फॅगोसायटिक सेल जेव्हा हे रॅडिकल्स फॉर्म करते त्यावेळी काही एन्झाईम सुद्धा प्रोड्यूस करते, लाईक कॅटालेज और सुपर ऑक्साईड सिंथेटेज असेल, पेरॉक्सिडेज असेल, सुपर ऑक्साईड डिस्म्युटेज असेल, असे एन्झाईम्स तयार करते. आणि ते एन्झाईम्स काय करतात, दे गिव्स प्रोटेक्शन अगेन्स्ट दिस पर्टिक्युलर ऑक्सिजन रॅडिकल्स. पण त्या बॅक्टेरियाकडं, त्या पॅथोजनकडं हे एन्झाईम्स अवेलेबल असतील असं नाही आहे. आणि त्यामुळे काय होतं की हे सगळे जे फ्री रॅडिकल्स फॉर्म झालेत, ऑल दीज फ्री रॅडिकल्स दे कॉजेस डॅमेज टू द पार्ट ऑफ, डॅमेज टू द एन्झाईम्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड्स ऑफ the pathogen, and pathogen gets completely killed. This is called as the oxygen dependent
किलिंग ऑफ पॅथोजन. सगळ्यांना समजलं? एवढं लक्षात ठेवा की इथं ऑक्सिजनचा इंटेक वाढवला जातो, ज्याला आपण रेस्पिरेटरी बस म्हणतो. ऑक्सिजनचं इंटेक एवढ्यासाठी वाढवलं होतं कारण इथे HMB पाथवेचा रेट जास्त असतो. NADPH जास्तीत जास्त प्रमाणात फॉर्म होतो आणि मग या NADPHचं ऑक्सिडेशन करण्यासाठी ऑक्सिजन यूज केला जातो. आणि जेव्हा ऑक्सिडेशन होतं त्यावेळी काही ऑक्सिजनचे रॅडिकल्स फॉर्म होतात की जे बॅक्टेरियाला किल करतात. इथं बघा बॅक्टेरिया आहे, हे सगळे रॅडिकल्स इथं बॅक्टेरिया काय करतात, किल करतात. ते कसे किल करतात आपण बघितले की बाय डॅमेजिंग द प्रोटीन्स, एन्झाइम्स अँड न्यूक्लिक ऍसिड्स. दिस इज कॉल्ड ॲज ऑक्सिजन डिपेंडंट किलिंग. सेकंड आहे ऑक्सिजन इंडिपेंडंट किलिंग. आता बघा इथं एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे ती अशी, हे बघा आपण यापूर्वी मी इथं बघितलंय की फॅगोझोम फॉर्म झाला, फॅगोझोम फ्युजेस विथ द लायसोझोम. लायसोझोममध्ये काय असतात, काही एन्झाइम्स असतात, हायड्रोलायटिक एन्झाइम्स की जे या पॅथोजनला किल करणार. पण ऑक्सिजन डिपेंडंट मेकॅनिझममध्ये एन्झाइम कुठला यूज केलाय का, नाही. किल करण्यासाठी कुठला एन्झाइम यूज केला नाही, ऑक्सिजनचे रॅडिकल्स यूज केलेत. म्हणजे in case of oxygen dependent mechanism there is no fusion between lysosome and phagosome. In oxygen dependent mechanism there is no fusion between lysosome phagosome. याचा अर्थ असा की इथं फॅगोलायसोझोम फॉर्म होत नाही. का होत नाही, रिझन असा आहे, लायसोझोम मध्ये जे काही एन्झाइम्स आहेत ते एन्झाइम कशासाठी यूज केले जाणार आहेत, किलिंगसाठी. पण ऑक्सिजन डिपेंडंट मेकॅनिझम मध्ये ऑक्सिजनचं यूज करून किलिंग केलं जातं. इथं या एन्झाइमची काही गरज नसते, म्हणून ऑक्सिजन डिपेंडंट मेकॅनिझममध्ये फॅगोलायसोझोम फॉर्म होत नाही. सगळ्यांना समजतं हे? गुड. म्हणजे याचा अर्थ असा पण होतो की ऑक्सिजन इंडिपेंडंट मेकॅनिझममध्ये लायसोझोमचाच यूज केला जाणार आहे किलिंगसाठी. इथं ऑक्सिजन यूज केला जाणार नाही. लायसोझोम मध्ये जे ग्रॅन्युल्स आहेत, जे एन्झाइम्स आहेत, दोज एन्झाइम्स आर यूज फॉर डिस्ट्रॉइंग द पॅथोजन. ओके, सो second mechanism, oxygen independent mechanism. Okay, so microorganisms in the phagolysosome are killed by the action of some hydrolytic enzymes in the lysosome. So lysosome जे granules आहेत त्यामध्ये जे काही hydrolytic enzymes आहेत त्यांचा यूज करून इथं मायक्रो ऑर्गॅनिझमला किंवा त्या फॅगोलायसोझोमला कम्प्लिटली डिस्ट्रॉय केलं जातं किंवा ऑर्गॅनिझमला किल केलं जातं. मोर दॅन 60 डिफरंट टाइप्स ऑफ एन्झाइम्स आर फाउंड इन द लायसोझोम. हे लक्षात ठेवा. लायसोझोम म्हणजे काय की ज्याच्यामध्ये लायसोझाईम आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हायलुरोनिडेज एन्झाइम्स असतील, लायपेजेस असतील, रायबोन्यूक्लियेज, कोलॅजिनेस, इलेस्टेज, असे अनेक 60 डिफरंट टाइपचे एन्झाइम्स असतात त्या लायसोझोममध्ये. ओके, आणि ते एन्झाइम्स त्या बॅक्टेरियाला काय करतात, त्यांचं हायड्रोलिसिस करतात, त्यांचं किलिंग करतात. त्यातले काही एन्झाइम्स इथं हायलाइट करतो मी आता. लाईक फर्स्ट लायसोझाईम इज देअर. हायलुरोनिडेज, लायसोझाईम माहिती आपल्याला की तो बॅक्टेरियल सेल वॉल डायजेस्ट करतो. हायलुरोनिडेज हायलुरोनिक ॲसिडला डायजेस्ट करतो. लायपेजेस त्यांच्या मेम्ब्रेनमध्ये जे लिपिड असेल, लिपोप्रोटीन, लिपोपॉलिसॅक्राइड, ते डायजेस्ट करतो. देन सम अदर एन्झाइम्स लाईक रायबोन्यूक्लिएजेस, डिओक्स रायबोन्यूक्लिएजेस म्हणजे DNAs आणि RNAs की जे DNA आणि RNAला डिग्रेड करतात. कोलॅजिनेजेस जे कोलॅजिन ब्रेक करतात. फंगस असेल, प्रोटोझोल असेल तर त्याच्यामध्ये कोलॅजिन असतं, त्यांना डायजेस्ट करतात. इलॅस्टेजेस, इलॅस्टिन नावाचा जो प्रोटीन आहे त्याला डायजेस्ट करतात. ओके, सो अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स फॉर्म होतात. सो ऑक्सिजन इंडिपेंडंट मेकॅनिझममध्ये इथं काही एन्झाइम्स जे लायसोझोममध्ये प्रेझेंट आहेत त्यांचा यूज करून त्या पॅथोजनला किल करण्याचं काम केलं जातं. याशिवाय काही जसं आपण बघितलं की ऑक्सिजन डिपेंडंटमध्ये रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज म्हणजे ऑक्सिजनचे फ्री रॅडिकल्स फॉर्म होतात. तसं असं ऑब्झर्व केलं आहे, रिसेंट स्टडी आहे हा, आणि प्रत्येक वेळ होतं असं नाही. इट इज ऑल्सो शोन टू प्रोड्यूस म्हणजे मीन्स फॅगोसायटिक सेल्स आर ऑल्सो शोन टू प्रोड्यूस सम रिएक्टिव्ह नायट्रोजन स्पेसीज. म्हणजे ऑक्सिजनचे जसे रॅडिकल्स फॉर्म होतात तसे नायट्रोजनचे सुद्धा काही रॅडिकल्स त्या फॅगोसायटिक सेलमध्ये प्रोड्यूस होतात. म्हणजे आपण बघितलं की त्याला एन्झाइम्स प्रोड्यूस केले त्यांनी, त्याच व्यतिरिक्त काही रिएक्टिव्ह नायट्रोजन स्पेसीज सुद्धा प्रोड्यूस केले जातात. एक्झाम्पल नायट्रस ऑक्साईड, नायट्राइट्स, नायट्रेट्स, हे काही रिएक्टिव्ह नायट्रोजन स्पेसीज आहेत. अँड दीज आर मोस्ट इफेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे हे सुद्धा ते जे काही पॅथोजन आहे त्या पॅथोजन म्हणजे एन्झाइम्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड, DNA, RNA यांचं काय करतात, ऑक्सिडेशन करतात, बिकॉज दे आर ऑक्सिडायझिंग एजंट्स. सो हे प्रत्येक वेळी होतं असं नाही, पण काही काही वेळा असं हे ऑब्झर्व केलं गेलं की फॅगोसायटिक सेलमध्ये रिएक्टिव्ह नायट्रोजन स्पेसीज. ओके, सो इथं या टर्म्स लक्षात ठेवा.
रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस म्हणजे ऑक्सिजनचे फ्री रॅडिकल्स आणि रिएक्टिव्ह नायट्रोजन स्पेसिस म्हणजे नायट्रोजनचे फ्री रॅडिकल्स. लक्षात ठेवा की फ्री रॅडिकल्स हे हायली ऑक्सिडायझिंग असतात आणि ते ऑक्सिडेशन करतात बायोमॉलिक्युल्स. ओके. या व्यतिरिक्त ऑक्सिजन इंडिपेंडंट मेकॅनिझममध्ये काही मायक्रोबिसिडल सबस्टन्स सुद्धा प्रोड्यूस केलं जातं. म्हणजे एन्झाईम्स बघितलं आपण, लायसोझोममधले एन्झाईम्स असतील, रिएक्टिव्ह नायट्रोजन स्पेसिस सोडून काही कॅटायनिक प्रोटीन्स तयार केले जातात, लाईक डिफेन्सिन. डिफेन्सिन हा एक कॅटायनिक प्रोटीन आहे ज्याच्यामध्ये मायक्रोबी और अँटी मायक्रोबियल ॲक्शन असते. सो डिफेन्सिन इज अन कॅटायनिक प्रोटीन विच हॅज अँटी मायक्रोबियल ॲक्शन, किंवा तो इम्युन सिग्नलिंग सुद्धा काम करतो. सो इट ऑल्सो वर्क्स ॲज अन सिग्नलिंग मॉलिक्यूल. ओके. सो दोन्ही ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्याकडे. स्वतः तो त्याच्याकडे अँटी मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी आहे, पण तो बाकीचे जे इम्युन सेल्स आहेत त्यांना सुद्धा सिग्नलिंग पास करण्याचं काम करतो. सो ऑल माय डिअर फ्रेंड्स, आपण बघितलं की इंट्रासेल्युलर किलिंग दोन प्रकारे केलं जातं. ऑक्सिजन डिपेंडंट की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन यूज केला जातो, आणि ऑक्सिजन इंडिपेंडंट ज्याच्यामध्ये ऑक्सिजन यूज केला जात नाही. लायसोझोममधले एन्झाईम्स यूज केले जातात, काही रिएक्टिव्ह नायट्रोजन स्पेसिस फॉर्म केले जातात, किंवा काही मायक्रोबिसिडल सबस्टन्सेस फॉर्म केले जातात इन ऑर्डर टू किल द पॅथोजन. दिस इज कॉल्ड ॲज ऑक्सिजन इंडिपेंडंट मेकॅनिझम. आणि लास्ट स्टेप आहे दॅट इज एक्झोसायटोसिस. एक्झोसायटोसिसमध्ये काय केलं जातं की जो पॅथोजन आहे, इथं बघा, तर जेव्हा पॅथोजनला किल केलं जाणार आहे या मेकॅनिझमने, सगळ्या मेकॅनिझमने पॅथोजनला किल केलं जाणार आहे, तेव्हा काय होतं की पॅथोजनमधले जे प्रोटीन्स असतील, एन्झाईम्स, शुगर, न्यूक्लिक ॲसिड, हे सगळं डायजेस्ट केलं जातं. फॅगोसायटिक सेल काय करते, त्यांना एंगल्फ करते, किल करते, आणि मग त्यांचा सगळे कॉम्पोनंट्स डायजेस्ट करते. पण जे काही अनडायजेस्टेड कॉम्पोनंट्स असतील, अनडायजेस्टेड पार्ट इज थ्रोन आउट ऑफ द सेल. सो दॅट इज थ्रोन आउट ऑफ द सेल, अँड दिस इज कॉल्ड ॲज एक्झोसायटोसिस. सो एक्झोसायटोसिसमध्ये जशा पद्धतीनं आत घेतला, ज्याला एंडोसायटोसिस म्हणतो आपण, तशाच पद्धतीने तो बाहेर टाकला जातो, ज्याला आपण एक्झोसायटोसिस म्हणतो. एक्झोसायटोसिस, इट इज द प्रोसेस by which the residual and undigested part is thrown out of the cell. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये मोस्ट कॉमनली डिस्ट्रक्शन ऑब्झर्व केलं जातं. सो फॅगोसायटोसिस मोस्टली ऑपरेटेड अगेन्स्ट ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया दॅन ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. कारण ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये सेल वॉल जास्त रिजिड असते, कारण बायलेअर्ड असतं ते. त्यामुळे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया बऱ्याच वेळा काय होतं की इट शोज रेजिस्टन्स टू फॅगोसायटिक सेल. ग्राम पॉझिटिव्ह मोनोलेअर्ड असते, त्यामुळे यांच्यामध्ये फॅगोसायटोसिस कॉमनली ऑब्झर्व केलं जातं. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅप्सुलेटेड ऑर्गॅनिझम्स असतील तर कॅप्सूल हे शुगरपासून बनलेलं असतं, आणि त्यामुळे स्लिपरी होतं, ते एकदम असं स्लिपरी, आणि बिकॉज ऑफ विच इट कॅन एस्केप द फॅगोसायटस. त्या फॅगोसायटला घावतच नाही, सापडतच नाही ते, त्यांच्यामध्ये ते काय होते, स्किप होते, एस्केप होते, बिकॉज ऑफ इट्स स्लिपरी नेचर. ओके. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस सुद्धा कसा आहे, रेजिस्टंट आहे फॅगोसायटिक ॲक्शनला, कारण त्यांच्या सेल वॉलमध्ये काय असतं, मायकॉलिक ॲसिड असतं, आणि मायकॉलिक ॲसिडमुळे ते हायली रिजिड होतं, आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये फॅगोसायटोसिस होत नाही, because they are highly resistant, because they contains mycolic acid, high percentage of mycolic acid, and त्यामुळे they shows resistance to the phagocytosis mechanism. So with this we have completed the phagocytosis. I hope की सगळ्यांना समजले असेल. समजलं नसेल तर तुम्ही कधीही क्वेश्चन विचारू शकता. Okay, so this is all about the phagocytosis as well as the second line of defense mechanism. सो आपण सेकंड लाईन ऑफ डिफेन्स मेकॅनिझम इथं कंप्लीट केलेला आहे. थँक्यू.